हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज आपण एक नवीन पदार्थ करणार आहे. आळू. तो जंगलातला आळू असतो, पांढरावाला. काळा नाही, पांढरा आळू आहे. तर मी हे असं चिरून ठेवलं आहे, चांगलं स्वच्छ धुवून ठेवलं आहे. आणि मी आता त्याला उकडवणार आहे. अगदी मी कापून धुतलं आहे त्याला. मी असं चोळून चोळून नाही धुतलं, कारण त्याला खाज येईल हाताला, म्हणून मी फक्त धुवून ठेवलं. त्याचं पाणी काढून टाकलं. खाज जाण्यासाठी आपल्याला कोकम टाकायचंच आहे त्याच्यामध्ये. आता मी म्हणजे थोडं पाणी घालते आणि कुकरला लावून घेते. हे चण्यांचं पाणी आहे ना, ते घालते, कारण मला चणे घालायचे त्याच्यामध्ये. आणि अगदी थोड्या पाण्यामध्ये उकडवून घ्यायचं त्याला. हे बघा, त्याच्यामध्ये शिजून द्यायचं स्लो गॅसमध्ये. कवळा आहे, आता नवीनच आलेला आहे तो, त्याच्यामुळे कवळा आहे. शिजायला वेळ नाही लागणार, शिजून जाईल ते पटकन. म्हणून थोडं पाणी, अगदी 1 वाटीचं पाणी राहिलं होतं, तेच टाकलं मी त्याच्यामध्ये. तर आपण त्याला उकडवून घेऊया अगोदर. आता मी हे उकडवायला ठेवलं आहे स्लो गॅसवरती. आता आपण मी तांदूळ भाजून घेते. हे मला लाडू करायचे. तर चांगले स्वच्छ धुतलेत, पाकडून घेतलेत. अगोदर पण पाकडले धुवायच्या अगोदर, नंतर धुवून घेतले, सुकवलं 2 दिवस. आणि पाऊस पण नाही आहे, चांगले पंख्याखाली सुकून गेले. चूरणाचे लाडू बोलतात त्याला. तर तेही लाडू करायचे आपल्याला तांदळाचे. तर हलकेचे भाजून घेते मी आणि दळायला देते, म्हणजे त्याला रव्यासारखं आपण दळून घेतो. फक्त लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. हे बघा, मी ह्या अशा पद्धतीमध्ये तांदूळ भाजून घेतले. आता थंड करून त्यांना मी दळायला देते. आणि असं थोडंसं रव्यासारखं दळायला सांगणार आहे. असं लालसर करायचे थोडे तांदूळ. लालसर वाफा मारतात. लालसर केले ना, गरम आहे, लालसर केले आणि मग ते लाडूला ना सुगंध खूप छान येतो आणि खुसखुशीत लागतात. भाजून घेतलेले तांदळाचे खूप छान लागतं लाडू, त्याच्यामुळे आपण भाजून घेतले. परत पुढची कृती तर मी दाखवणारच आहे. मी आता तांदूळ भाजून घेतले, दळून नंतर मी लाडू केल्यावर दाखवते. हे बघा, चांगले 2-3 शिट्या झाल्या कुकरच्या. तर आता मी बंद करते, कुकर थंड व्हायला देते, मग फोडणी देते त्याला. हे बघा, आपलं चांगलं आळू शिजलं आहे. त्याला मी घाटून पण घेतलं आहे. असं घाटून घ्यायचं त्याला मस्त शिजून. म्हणून वेगवेगळं शिजवायचं. तुम्हाला जे मका टाकायचा असेल तो वेगळा उकडवून घ्यायचा, किंवा चणे शेंगदाणे टाकायचे असतील तेही वेगळे उकडवून घ्यायचे, म्हणजे असं घाटता येतं. नाही शिजला तर आपल्याला पुन्हा लावता येतो, कारण तो शिजत पण नाही कधी कधी, खूप असं कडक होतो. पण हा पहिल्यांदाच आहे आणि कवळा लुसलुशीत आहे म्हणून शिजला आहे. नाहीतर खूप शिट्या घ्याव्या लागतात त्याला. हे तर 3 शिट्यांमध्ये झालं. आणि स्लो गॅसवरती त्याला शिजवायला लागतं. आणि इकडचं आपल्याला माहिती नाही ना, मुंबईमध्ये जे मार्केटमध्ये घेऊन येतात किती दिवसाचा असतो, सुकलेला असतो किंवा काही, ताजं ताजं नसतं ते, त्याच्यामुळं तो शिजायला कठीण जातं. पण ह्या वेळेला तो चांगला शिजला आहे, म्हणून मी तुम्हाला असं सांगते की याला वेगवेगळं शिजवायचं. आता ह्याच्यामध्ये आपण हे चणे घालणार आहोत. हे बघा, मी मका नाही घालणार आणि शेंगदाणे नाही घालणार आहे, कारण की आम्हाला कोणाला आवडत नाही ते. तर त्याच्यामध्ये आपण चणे घालणार आहोत. मी चणे पण उकडवून घेतले, मी छान शिजले तसे मस्त. तरी कढई गरम होते, तर आपण फोडणी घालूया. आणि ओली मिरची टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण, आणि कोकम. कोकम घेऊया. हे बघा, मी 3 मिरच्या घेतल्या. 3 मिरच्यांचे मी 6 तुकडे केले. तर त्याला आपल्याला उभं असं ना मध्ये चीर द्यायचे, कारण की त्याचा तिखटपणा आपल्या भाजीमध्ये उतरण्यासाठी. म्हणून त्याला मी असं उभं चीर देते. 3 मिरचींचं 6 तुकडे झाले. आणि ही काय फिकी आहे, खाकरा मिरची आहे, त्याच्यामुळे काही एवढी तिखट नाही आहे. तर हे आपण ह्या पद्धतीमध्ये उभी चीर देणार आहोत त्याला आणि घालणार आहे. तर आपली कढई गरम झाली, तर आपण तेल घालू त्याच्यात. त्याच्यामध्ये जिरा मोहरीचा वापर नाही करायचा आहे, कारण आपली एकदम साधी सिंपल भाजी आहे. थोडं तेल घातलं
लसूण मात्र भरपूर घालायचे, कारण लसणाचा सुगंध खूप आला पाहिजे मला. लसणाची फोडणी घातली ना खूप छान लागतं. कारण मी चांगलं मस्त कुटून घेतलं लसूण. आपण याच्यामध्ये लसूण घालू. स्लो गॅस केला आहे, कारण कढई गरम झाली आहे. त्याच्यामध्येच आपल्याला थोडे परतून घेऊया आणि मसाले घालूया. मसाले म्हणजे फक्त हळद घालायचे. थोडी लालसर झाली की आपण त्याच्यामध्ये हळद टाकू. नॉनस्टिकची कढईमध्ये पटकन गरम नाही, ते फक्त असं वापरलं बघा लाईटीच्या जेवणासाठी. तर आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. चमचा मिरच्या नंतर टाकायला, तर तेलामध्ये ओढतात का. तर आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मिरची. जसे उभी चिरून घेतली होती ती मिरची घालणार. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चणे. अगदी अर्धी वाटी पाणी घालून वाफवून घेतला होता आपण आळू. आणि अगदी थोडंसं त्याला आपण पातळ करणार आहोत भातावरती खाण्यासाठी. आणि घट्ट करायचं असेल तरी घट्टही करू शकता, पण मी पातळ करणार आहे थोडं. हे बघा, मी एवढं पाणी घातलं भांडं धुवून. ह्याच्यापेक्षा पण पातळ होतं, आणि आपल्याला एवढंच करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कोकम घालून मीठ घालू की आपली आलूची भाजी झाली आहे. खाज मारण्यासाठी आपल्याला आंबटपणा घालायचा त्याच्यामध्ये. म्हणजे एवढे सारे मी कोकम घातले. आंबटपणा घातलं ना त्याच्यामध्ये की खूप चांगलं लागतं. आंबट असतं तो. त्याच्यामध्ये आपल्याला गूळ वगैरे काही वापरायचं नाही, कारण ती आधी हिरवी भाजी त्याच्यामध्ये ती गोडच असते. आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत त्याच्यात. आणि चांगलं कढ येऊन देणार आहे. आणि मिरची शिजेपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहे. काही पोटाला पचत नाही, त्याच्यामुळे लाल मसाला पण घालून चांगलं नाही, कारण की ते तिखट असतं. परत आगीला आग नको म्हणून ओली मिरची घालायची त्याच्यामध्ये. आणि ओल्या मिरचीचं छानच लागतं, असं काही वेगळं नाही. त्याच्यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे ती मिरची शिजायला मदत होईल आणि लवकर होईल. झाकण काढलं आहे, आता मी हलवून बघते. किती छान झालं बघा. अरे मिरचीचा अर्क उतरपर्यंत आपल्याला त्याला कढ घ्यायचे आहेत, नाहीतर बाकी सगळं आपण उकडवून घेतलं आहे. एवढ्या पद्धतीत पातळ करायचं म्हणजे भातावरती पण खाता येतं. अजून थोडी मिरची शिजवून देऊया. झाकण ठेवते. आपण झाकण काढूया. मस्त आंबट वास येते, कोकमचा सुगंध छान आला. बघा मिरची नरम झाली. मिरचीचा कलर जरा चेंज झाला की माझी ती शिजली.
कशी वाटली माझी रेसिपी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करा. आता पावसाच्या दिवसात आता पाऊस पहिला पडून गेला, त्याच्यानंतर ते उगवलं आणि विश्रांती घेतली पावसाने. मग थोडं अजून कवळंच आहे ते. आलं मार्केटमध्ये तर घ्या आणि तुम्ही पण तसंच आळू करून बघा. तुम्हाला आवडेल ते टाका त्याच्यामध्ये. आम्हाला आवडतात चणे किंवा शेंगदाणे, ते आम्ही चणे टाकलेत किंवा वाळ पण टाकतात, पण वाळ सालीसकट टाकतात, त्याचे डाळब्या टाकत नाहीत, कारण ते शिजून मेन होईल आणि मग परत कडू लागेल. म्हणजे ते आखे टाकायचे, त्याचे साली काढायचे नसतात. तर तुम्हाला आवडेल ते टाका. तुम्ही मका टाका, मोठे मोठे त्याचे पीच करून किंवा त्याचे दाणे काढून टाका, किंवा शेंगदाणे टाका किंवा चणे टाका. तुम्ही काही टाकू शकता, पण वांजा करायचं नाही. वांजा म्हणजे त्याला काय बोलतात की त्याला एकट्याला शिजवायचं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी टाकायचंच असतं, म्हणून त्याला वांजा करायचं नाही. त्याच्यामध्ये चणे शेंगदाणे म्हणजे तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाका. मी माझ्या पद्धतीत केलं, मी चणे केले. माझी पद्धतीत करून बघा, आवडेल तुम्हाला, खाऊन बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा छान होतं. बाय बाय.